मित्रांनो, आता तर निवडणूक सुरू आहेत, परंतु 2024मध्ये सत्तेवर कोणी ते सांगता येत नाही. परंतु आपल्याला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 2024मध्ये सत्तेवर आले काय करणार ते बघूया. पहिल्यांदा नरेंद्र मोदी, तर दुसरीकडे आहे राहुल गांधी. चला तर मित्रांनो, जाणून घ्या BJP सत्तेवर आल्यावर 2024मध्ये ते काय करणार. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार. सर्व गरीब कुटुंबांना मोफत वीज पोहोचवणार. प्रत्येक घरी LPG गॅसची पाईपलाईन पोहोचवणार. शेतकऱ्याची MSP वाढवणार. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच सर्व धर्मांना समान कायदा करणार. 2036मध्ये ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणार. पेपर लीक याच्यावर कडक कायदा करणार व 80 करोड गरीब कुटुंबांना 5 वर्ष मोफत राशन देणार. हे आहे. मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल BJP सत्तेवर आले काय करणार आहे. आता आपण जाणून घेऊया काँग्रेस 2024मध्ये सत्तेवर आल्या काय करणार. मित्रांनो, तुम्हाला सत्तेवर आल्या काय करणार. पहिलं म्हणालं, भारतातील सर्व गरीब घरात व्यक्तींना 1 लाख रुपये देण्यात येतील. SC ST आणि OBC यांना आरक्षण 50% जास्त देण्यात येईल. अग्निपथ स्कीमला बंद करण्यात येईल. GST 2.0% होईल आणि प्रत्येक प्रॉडक्टवर सेम GST राहील. मुलांना एज्युकेशनसाठी डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट मुलासाठी ॲप्रेंशिएट म्हणून दरवर्षी 26,000 रुपये देण्यात येतील. प्रत्येक महिलांना केंद्र सरकारी नोकरींना 50% जास्त आरक्षण देण्यात येईल आणि शेतकऱ्यासाठी MSP गॅरंटेड कायदेशीर करण्यात येईल. मित्रांनो, तुम्हाला दोन्ही समजलं असेल BJP आणि काँग्रेस सत्तेवर आले काय करणार आहे. परंतु याच्याशी आपल्या आयुष्यात आणि तो 2024 नंतर पंतप्रधान होईल, तो आपल्यासाठी खरंच काही करू शकतील आणि तुम्ही कोणाला मतदान करणार आहे ते कमेंट बॉक्सने नक्की सांगा.